तर मी आत्ताच हॉटेलमधून आले आणि आता टाईम झालेला आहे जेवायचं. आणि खरं तर आता जेव्हापासून आई आलेली आहे ना तेव्हापासून घरी काहीसुद्धा काम करावं लागत नाही. जेवण वगैरे सगळं आईच बनवते. खरं तर खरंच आईला खूप मिस करत होतो, कारण हॉटेलमधून आलो की कसं आईतं जेवण भेटायचं, आईतं ताट भेटायचं जेवणाचं. आणि दिवसभर एवढा कंटाळा यायचा कामाचा, त्याच्यामुळं संध्याकाळी जेवण असं नको वाटायचं करायला. पण आई असल्यानंतर कसं छान वाटतं ना, घरी आलं की एकदम छान असं जेवण तयार आणि आईतं एकदम ताट भेटल्यानंतर कसं 4 तास जास्त जातात सुद्धा. पण हॉटेलमधून आलं ना की जेवणच करायला नको वाटायचं. तरी पण थोडंफार आम्ही करायचं माझ्या पुरतं आणि बंटी पुरतं. आणि मग थोडंसं जे काही बनवले ते खायचं आणि झोपायचं. आणि काम तर खूपच वाढलं होतं आई नाना नसल्यामुळे घरामध्ये. तर आता ना आई आली आणि मग तेव्हापासून खरं तर काम नाहीच आहे घरातलं. आणि आज काय बनवलेलं आहे ते मलाही माहीत नाही. तर चला तुम्हाला दाखवते आज आईने काय बनवलेलं आहे ते. जेवण तयार आहे बनवून आणि मी आणि अंश आत्ता हॉटेलमधून आलो. अंशचं तर स्कूल चालू झालेलं आहे, त्याच्यामुळं आई त्याचीसुद्धा तरी आईच करते सकाळी टिफिनची त्याच्या. आणि बंटीसुद्धा त्याचं आवरते. आणि नंतर 7:30ला तो खाली हॉटेलमध्ये येतो, बंटी घेऊन येते. मग त्याची परत 7:45ला बस येते. मग 7:45ला तो जातो, ते 4 वाजता माघारी येतो. मग माघारी आल्यानंतर परत बंटी त्याला सोडायला येते 5 वाजता. कारण थोडंसं स्कूलमधून आलं की थोडं अर्धा तास खेळण्यासाठी तर दिलंच पाहिजे मुलांना. मग तो तिथं हॉटेलमध्ये काय असेल ते नाश्ता वगैरे करतो आणि नंतर 5 वाजता येतो. मग त्याचा जो अभ्यास वगैरे करतो आणि परत त्याचं जे काही जेवण आहे, त्याला जे संध्याकाळी काही लागणारं जेवण आहे ते सुद्धा आईच बनवते. म्हणजे आई खेळायची वेळ आहे का? मग चला जेवायचं ना. काम चालूच होतं. भाजी निवडत होती ती गवारी निवडून ठेवत होती. आता ठेवली आणि तिची चाललेली आहे सकाळची तयारी. पिलू या जेवायला चला ना. आज काय बनवलेलं आहे ते दाखवते. तर छान असे इथे बनवलेले आहेत देशी अंडी. खरं तर आम्हाला विकतचे जे काही अंडी बॉयलरचे असतात ते मला तर अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही हे देशी अंडा आहे त्याचंच बनवलं जातं आमच्या घरामध्ये. आणि खरं खायलासुद्धा छान लागतात ही अंडी. आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, कारण तिनं बराच वेळ झालं हे स्वयंपाक करून. गरम नॉर्मल आहे पण आता ते गरम करावं लागेल. अंशला एक देऊ का? 2 आधी एकच खा आणि नंतर खा मग त्याच्याबरोबर. काय हिथं आहे भात आणि हिथं आहे भाकरी. तर अंशला चपाती खूप आवडते, त्याच्यामुळं चपाती बरोबर तर आता अंडी आणि थोडंसं पातळ भाजी आहे ती खात आहे. भात पण घे बाळा नंतर त्याच्याबरोबर. थोडंसं गरम करते. बनवलंय का? ती नॉनव्हेज अजिबात खात नाही, त्याच्यामुळे तिला शेंगदाण्याची भाजी बनवली. कोंबडीचं गावरान अंड्याचं कालवण आज खाणार आहे. जास्त मसाला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे कमी मसाल्यातलं आहे हे. आणि इथं आहे कांदा आणि चपाती. आईचं चाललेलं आहे जेवण आणि अंशसुद्धा इथे जेवत आहे. भात घे सोनू. बऱ्याच दिवसातून खायला भेटलेलं आहे, कारण हॉटेलमधून आलं की असं नॉनव्हेज वगैरे करायला वेळ भेटायचा नाही, त्याच्यामुळे हे जेवण आज मस्त जाऊ मारला जाणार आहे याच्यावर. आणि काय होतं की बंटी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मला एकटीला करायचं वेगळं, परत तिला वेगळं, मग त्याच्यात वेगळं जायचा आणि खरं खूप उशीर व्हायचं जेवायला. त्याच्यामुळं नॉनव्हेज तर बनवलंच नाही घरी जास्त. म्हणजे 1-2दा बनवलेलं ती अंड्याचं जो कांदा जो असतो ना, म्हणजे भुर्जी, ते बनवलेलं होतं. कारण तिला घरी वाससुद्धा सहन होत नाही बंटीला, कारण पूर्ण व्हेजिटेरियन आहे ती, त्याच्यामुळे तिच्यासाठी सुद्धा आम्ही काळजी घेतो. अंशचा आता स्कूल चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे तो प्रॅक्टिस करत बसलेला आहे. हिंदी आता सब्जेक्ट त्यांना हिंदी आहे, त्याच्यामुळं तो प्रॅक्टिस करतोय. 2 शब्द आहेत त्याचा प्रॅक्टिस करत आहे. बंटी आली हॉटेलमधून. रात्रीचे वाजलेले आहेत
10:15. आम्ही ना अंशसाठी स्कूलला ना पाणी नेण्यासाठी ही बॉटल आणलेली आहे ऑनलाईन. कोणते? मिल्टनचे. बंटीने ऑर्डर केलेली आणि अंशनं सुद्धा ज्यावेळेस तो हॉटेल कालगाववरून आला त्यावेळेस ती बॉटल ती ऑनलाईन आम्ही मागवली आणि ती आज आली आहे ना. बघूया आता चेक करतोय पाणी किती वेळ थंड राहणार आहे. आता त्याच्यात थंड पाणी ओतून ॲक्वाचं ओतलेलं आहे पाणी. हां म्हणजे बघूया आता किती वेळ ती थंड राहते बॉटल भरल्यानंतर. हां उद्यापासून घेऊन जावा स्कूलला. आवडले ना तुला? तुझीच चॉईस आहे. तूच ऑर्डर सांगितलेली बंटी मावशीला. तर मला माहीतच नव्हतं की त्यांनी कशावरून ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे त्या बॉटलची. तर फ्लिपकार्टवरून तिनं ते मागवलेलं होतं आणि त्याचे ते ऑर्डर जे आहे ते आज आली आणि आजपासूनच त्याचा स्कूल पण चालू झालेला आहे. हॉटेलमधून आली ना तरी बंटीचं काम असं बंद नसतं बघा. सगळी सोय करून ठेवते. आता माझ्याने आमची सोय करत आहे. हातरून टाकायची. नीट झोपा की. कंटाळा आला? झालं का प्रॅक्टिस? किती वेळा राईड करायला सांगितले? कधी कधी काय होतं की अचानक रात्रीचा पाऊस येतो त्याच्यामुळे ना काय करतो मग आम्ही आमच्या वरचा जो रूम आहे त्याच्यासाठी त्या चौकटीला ना हा असा कागद लावतो प्लास्टिकचा जेणेकरून पाणी आत येऊ नये. म्हणून कसं होतं रात्रीचा अचानक पाऊस झाला तर आपली खूप सारी गडबड होते. मग कसं होतं पावसाचं वातावरण होऊ नाही हो पण ह्या दिवसात जून महिन्यात आम्ही असंच हे चौकटीला हा प्लास्टिकचा जो कागद आहे तो लावतो.